हाय गाईज, फायनली मी माझ्या गावाला आलेली आहे, वेंगुर्ल्याला. आणि आज सकाळीच आम्ही लोक आलो, काल रात्री बसलेलो बसमधून. मग आज सकाळी तिथं आलो आहे. माझ्या मामाचं लग्न आहे. दॅट इज द रिझन वी आर हिअर. ॲटलिस्ट त्या बहाने तरी आम्हा लोकांना गावाला यायला भेटलं. खूप क्वचितच असं होतं की आम्ही लोक गावाला येतो, म्हणजे असं काय ओकेजन असेल तरच मे बी. खूप बरं वाटतंय, म्हणजे थोडं चेंज. बघू आता पुढे अजून काय काय होतं. आता माझ्या मामाच्या सासरकडची लोक घरात येणार आहेत, सो आता तेच सगळं चालू आहे. मी ते चिल करायला आली आहे बाहेर. आपलं काय काम नाही ह्या सगळ्यामध्ये, फक्त सज धज के जाने का और बैठे रहने का, फोटोज खींचने का, बस. अच्छा, ठीक है. बाकी पुढे तुम्ही बघालच अजून काय 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 होत आहे. सो या, सी यू लेटर. तर आता मी खाते जांभळं, खूप छान नंतर. इतकं भारी वाटतं. मुंबईला सहसा अशी एवढी चांगली जांभळी नाही भेटत. इथे तर अक्षरशः झाडाच्या खालीच डायरेक्ट अशी खूप सारी गोळा करू शकतो आपण. खूप मजा येते त्याने, अशी जी पर्पल होऊन जाते लगेच. आणि आता पाहुणे येणार आहेत आणि आम्ही सगळ्यांची तोंडं अशी झाली आहेत. ते बघ अगं, इथे बघ, दाखव तू जीभ दाखव. आम्ही खाल्ली जांभळं. बोल, आम्ही खाल्ली जांभळं. बोलायला का? मी अजून मालवणी शिकली नाहीये. का नाही येत? बोलायला पाहिजे ना, तू कोकणात आलीस ना, मग तुला यायला पाहिजे ना. चुप रहना भाई, बंद करना, तेरा बकवास बंद कर अभी. मँगो हंट, मँगो हंटला चाललोय आता आम्ही लोक. फुल रेडी होऊन आलोय. सनस्क्रीन, गॉगल, कॅप. मँगो तर नाही दिसत आहे, कैरी दिसतात आहे. आज जाऊया काय? इकडनंच जाऊया. हां, आज जाऊ शकतो, त्याचा काही इश्यू नाही. कोण ओरडलं तर बघूया, मग यायचं बाहेर. ओरडत नाही तोपर्यंत काढून घेऊया. मँगो तर दिसत नाही तिथे. मँगो आहेत, मँगो नाही आहेत, म्हणजे कैऱ्या आहेत. कैऱ्या कुठे गेल्या? हां, इथे खूप साऱ्या कैऱ्या. लेट्स गो, लेट्स गो. बघा, खूप साऱ्या अशा लटकतात. पूर्ण पचकली. कैरी भेटली होती अच्छी खासी, आणि ती त्यांनी पूर्ण पचकून टाकली. शी, ही बघ, इथे पण आहे. पचकलेल्या आहेत सगळ्या. कुठे अजून एक? बट ही चांगली आहे का? तिकडे त्याच्यातून काहीतरी गळत आहे. इकडे होती ती फ्रेश होती. तिकडे आपण थोडंसं झाड हलवलं ना की आपल्याला भेटतील खूप सारे, पण कोणी बघितलं नाही पाहिजे. ह्यांचंच आहे ना. मँगो, मँगो नाही भेटत आहेत, ओनली कैऱ्या. चल तरी एक ट्राय कर. तुझा जर हाईट आरामात पोचणार, हाताने काढशील ना त्या. मग त्याचं ते बनवूया, काय बोलतात त्याला, करमटलं. माहिती आहे करमटलं काय असतं? कच्ची कैरी असते ना, तिला कापतात आणि छोटे छोटे पीस करतात. ते लोणचं टाईप्स बनवतात. ऑइल घालतात, मसाला आणि थोडीशी साखर. यम्मी लागतं. काढ नाही आहे, काढ काढ. हा काढ. तर आमचा ह्या कैरीवरती डोळा आहे. आता बघा इथे कोण नसेल तर काय. हॅलो, बघूया आता. डिंकला डिंक येतोय. मँगो हंटमध्ये आम्हाला मँगो तर नाहीच भेटले, आणि आम्हाला एक कैरी भेटली. काहीच नाही भेटलं तर खाली हात तर नाही जाऊ शकत, तर आम्ही कैरी तोडली. तर बघू काय सीन आहे.
अजून भेटतात की नाही. मँगो हंट तर चालूच आहे, कारण की इथे मँगोज दिसतच नाही, सगळे कैरी आहे, पूर्ण अख्खं झाडमध्ये कैरी पडले बस, बाकी काहीच नाही आहे. शोधावं लागेल तर सापडेल. इथून गोठ्यात जातोय, गोठ्यात पण गोठा आहे बंद. इफ यू डोंट नो गोठा काय असतं, जिथे गायी राहतात, गाय बैल जे पण आहे. बाई कैरी आहे खूप आहे, हे असं आहे. तू पण चल, तू का उभा आहे तिकडे, मला खेचून घेतलं तर आत. अरे आहेस ते तिकडे. हा शेण आहे म्हणजे ते तर नाही बघा, शेण हे बघा. हाय, बाई डोळे उघडून बघते बघ अशी. गोठा बघितला, टाइमपास करायला काय नाही, मग गोठे बघितले तर बघू. इथे तिथे पण जागा होती, ते शेड होते बघ ना, ते बनवलेलं ना गवताचं, तिकडे जायचं होतं. तिकडे जायला नाही देणार बट आय गेस ते, कारण की पर्सनल असतं. टीचर आजीच्या तिथे पण आहे, त्याला काय बोलतात, गवताचं काहीतरी असतं असं मोठं खूप बनवलेलं, आता त्याला माहिती नाही. इथे ही प्लेस आहे जिथे बसू शकतो. क्यूट मेसेज, क्षणभर विश्रांती. सुकून आहे भाई फुल, मस्त बर्ड्स चर्पिंग आवाज आहे आणि मस्त वॉक घ्यायचा इव्हनिंग वॉक. इथे ही खूप अशी खराब अशी विहीर दिसली, पण त्याच्या आतमध्ये बघू की नको बघू, मला भीती वाटते. पहिले तू बघ, मग मी बघ. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ। हाय, बट डेंजरस आहे ना, मी ह्याच्यातूनच बघते. छोटी आहे. हा बाय, हे सगळंच बघायला भेटतं. आंबे नाही आहेत, फक्त एक वॉक घेतोय. काय बाई, कुत्रे भोकायला लागले, कारण की ही दुसऱ्यांची प्रॉपर्टी होती. तोच कुत्रा आहे ना हा. बाई, कुत्र्यांची मस्ती नाही, गपचूप रिटर्न. ॲक्च्युली इथे कसं आहे की मँगोची ज्यांची पण झाडं आहेत, त्या लोकांनी तिकडे बाजूला असे फेन्सेस लावून ठेवले, ताकी कोण त्यांच्या बागेत नाही जायला पाहिजे, त्यांच्या झाडावरची कोणी चोरून नाही आणले पाहिजे, असा सीन आहे. तर जाऊच नाही शकत आतमध्ये. व्हिडिओ काढते, व्हिडिओ हसा ही ही एकामेकांकडे बघा ना. सो आता आम्ही लोक फोटोशूट वगैरे करून आलो. आता आम्ही काय नाही करत आहे, घरी चाललो आहे. सकाळपासून फक्त आज उपवास आहे, तर फराळी चिवडा, हे सगळं, बटाट्याचे चिप्स अँड ऑल, आंबे खाल्ले, जांभळं खाल्ली मेन म्हणजे, तर तेच सगळं चालू आहे. भूक तर लागली आहे तशी, बट फराळी चिवडा, बटाट्याचे चिप्स, आंबे खाल्ले, जांभळं खाल्ली. आज आम्ही मोदक सुद्धा करणार आहोत, मे बी, माहिती नाही, कन्फर्म नाही, बट मोदक सुद्धा करू जर टाईम भेटला तर. आता सध्या तर थोडे टायर्ड झालो आहे. खूप मजा येते फोटोज वगैरे काढायला, सिनेरी बघायला, जाम मजा. तर बघू आता पुढे अजून काय काय करतो आहे आजच्या दिवसात. तर गाईज, आता आम्ही जातो आहे माझ्या आजीच्या घरी, म्हणजे माझी जी नानी होती तिची जी बहीण आहे, आम्ही तिला टीचर आजी म्हणतो, तर तिकडे चाललो आता आम्ही. तर मामा सोडेल आम्हाला तिकडे, मग तिकडे आज आमचं डिनर असेल आणि तिकडेच मे बी आम्ही मोदक वगैरे मे बी बनवू, तर त्याचा पण मी ब्लॉग टाकेल.
हाय गाईस, तर मोदकचं सारण तयार, म्हणजे आतमध्ये जे चून असतं आम्ही त्याला चून म्हणतो, ते रेडी आहे. खोबरं, गूळ आणि वेलची पावडर हे करून हे चून रेडी केलं आहे. छान दूध घालायचं. हॅलो, तर आता मोदकचं सगळं सामान रेडी झालं आहे, पीठ झालं आहे, चून झालं आहे, सगळं रेडी आहे. आत्ता खूप छाव आहे आतमध्ये, मी माईक पण नाही आणत आहे. तर मोदकचं सगळं सामान रेडी आहे. आता थोड्या वेळाने मोदक बनवू आणि मग उपवास होईल फायनली. मोदक रेडी झाले आहे. इथे बघ, दाखवा मोदक. Good night. That was it for today. Ending it with a flying nail paint. Bye bye. Good morning, guys. ब्रश वगैरे करून झाला आहे, रात्री झोपून गेलो. नेक्स्ट डे आंघोळ पण नाही झाली आहे. नाश्त्यामध्ये मोदक खातो आहे आता आणि मग नंतर रेडी होऊ. आता परत जिकडे काल होतो आम्ही तिकडे जाऊ. बघ, आय शो एव्हरीथिंग. असं आजीचं माझं घर आहे, हा तिचा बंगलो आहे आणि त्याच्या समोरचा व्ह्यू असा आहे, एकदम पीसफुल. इथे कसं आजूबाजूला जास्त घरं अशी नाही आहेत, सो ते एकदम इझी बिझी लाईफ. जाम भारी वाटतं. एवढा चांगला व्ह्यू असला तर मी तर पूर्ण टाईम घरातच बसते चिल करत.